संवाद साधण्यापूर्वी त्यांच्याबद्दलचा थोडा परिचय मी इथे आपल्या सर्वांना करून देतो. खरं तर सरांचा परिचय आधीच सर्वांना आहे, परंतु कार्यक्रमाची औपचारिकता म्हणून आपण त्याचा एक परिचय. कालच जीवन विकास विद्यार्थी परिवारातर्फे सरांचा एक भव्य सत्कार उमरेडमधील पंडित दीनदयाल उपाध्याय सभागृहामध्ये संपन्न झाला. आपल्या सगळ्यांना माहित आहे. प्रेमानंद गजवी सरांचं बालपण कारगावला गेलेलं आहे. त्यानंतर त्यांचं शिक्षण आपल्या उमरेडमधील जीवन विकास विद्यालयात झालं. नंतर ते नागपूरला मॉरेस कॉलेजमध्ये शिकायला गेले. त्यानंतर मग त्यांचा प्रवास म्हणजे नोकरी लागली, मग ते मुंबईला गेले. जवळपास 50 वर्ष झाले असतील सरांचं मुंबईला वास्तव्य आहे. आणि मुख्य म्हणजे नाटकं लिहिले, एकांकिका लिहिल्या आणि इथून जाऊन सरांनी मुंबईला त्यांच्या प्रतिभेने त्यांचा प्रतिभेचा ठसा उमटवून आपलं स्वतंत्र अस्तित्व तिथे निर्माण केलं. असं म्हणतात की कारगाव ते लंडन व्हाया उमरेड असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे. कारण उमरेडमध्ये सुद्धा त्यांच्या नाटकाचा प्रयोग झालेला आहे, म्हणजे लंडन मध्ये सुद्धा त्यांच्या नाटकाचा प्रयोग झालेला आहे. प्रचंड असं एक मोठं अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्याला या महाविद्यालयात आधीच लाभलेलं आहे. देवनवरी, वांझ माती, तनमाजोरी, जय जय रघुवीर समर्थ, किरवंत, पांढरा बुधवार, गांधी आंबेडकर, रंगयात्री असे बरेचसे नाटक सरांनी लिहिलेले आहे. सोबतच घोटभर पाणी ही जी एकांकिका आहे, जवळपास 5000 प्रयोग झालेले आहे या एकांकिकेचे. कदाचितच म्हणजे मला वाटते सरच एकमेव असावे नाटककार ज्यांच्या एकांकिकेचे एवढे प्रयोग देशभर झालेले आहे आणि बाहेरही झालेले आहे. बेरीज वजाबाकी, कृष्णविवर या सुद्धा एकांकिका आहे. जागर नावाची कादंबरी, हवे पंख नवे ही कादंबरी, त्याच प्रकारे लागण आणि धिवर डोंगा नावाचा कथासंग्रह त्यांनी लिहिलेला आहे. सोबतच एकतारी नावाचा कविता संग्रह आहे. म्हणजे अनेक वाङ्मय प्रकार सरांनी हाताळलेले आहे. खर तर सहसा एखाद्या साहित्यिकाचा एक मूळ पिंड असतो, परंतु कविता, कादंबरी, कथा, नाटक, एकांकिका असा सरांचा प्रवास आपल्याला दिसतो. रंग निरंग नावाचं त्यांचं जीवनचरित्र आहे. अनेक नाटकांचं भाषांतर झालेलं आहे, अनुवादित झालेले आहे. जवळपास हिंदी, इंग्रजी, तेलुगू, कानडी, छत्तीसगडी इत्यादी भाषेमध्ये सरांचे नाटक अनुवादित झालेले आहे. अगदी एक आनंदाची बाब सांगायला पाहिजे की आपल्याच महाविद्यालयातील मराठी विभागाचे डॉक्टर गजबे सर यांनी सरांच्या संपूर्ण साहित्यावर म्हणजे प्रेमानंद गजवी व्यक्ती आणि वाङ्मय असा विषय घेऊन आचार्य पदवी मिळवलेली आहे. म्हणजेच गजवी सरांच्या संपूर्ण नाटकांवर संशोधन सुद्धा झालेलं आहे. 4थ्या अखिल भारतीय दलित नाट्य संमेलनाचे गजवी सर अध्यक्ष होते. सोबतच 99व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले आहेत. अनेक संमेलनाचं अध्यक्षपद सरांनी भूषवलेलं आहे. विविध विद्यापीठामध्ये, विविध विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये, मुंबई विद्यापीठ असो, नांदेड विद्यापीठ असो, मुक्त विद्यापीठ असो, अमरावती विद्यापीठ असो, अनेक विद्यापीठामध्ये सरांची नाटक अभ्यासक्रमात आहे. आपल्याला माहित आहे किरवंत नाटक हे BA ला अभ्यासक्रमामध्ये होतं. अगदी हुंडा विरोधी आंदोलन या संस्थेची सरांनी स्थापना केली. मराठी नाटककार संघ मुंबईचे ते संस्थापक, यशदा चित्रपट समितीचे ते सदस्य आहेत. रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे ते सदस्य आहेत. समांतर नाट्य मंच मुंबईचे ते संस्थापक आहेत. अखिल भारतीय नाट्य परिषद मुंबईचे ते सदस्य आहेत. आणि मुख्य म्हणजे सरांनी साहित्य क्षेत्रात एक मोठा, एक निराळा असा एक नवीन वाङ्मय प्रवाह जन्मास घातला आणि तो म्हणजे बोधी वाङ्मय ही जी संकल्पना आहे प्रथमच सरांनी साहित्य क्षेत्रात मांडलेली आहे. सरांना बरेच पुरस्कार मिळालेले आहेत. जीवन गौरव पुरस्कार मिळालेले आहेत.
मराठी साहित्य परिषदेतर्फे पुरस्कार मिळालेले आहेत आणि अनेक नाटकांना त्यांच्या पुरस्कार आहे. अमेरिकेद्वारा नाट्यतंत्र प्रकल्प म्हणजे फोर्ड फाउंडेशन तर्फे त्यांच्या प्रकल्पाला निवड झालेली आहे आणि सोबतच अनेक मोठे मोठे कलावंत आणि अभिनयकर्ते अभिनेते त्यांनी सरांच्या नाटकामध्ये भूमिका बजावलेल्या आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे नाना पाटेकर, श्रीराम लागू, गिरीश ओक अशा भक्ती बर्वे, निळू फुले सारख्या कसदार अभिनेत्यांनी सरांच्या नाटकामध्ये भूमिका केलेल्या आहे. यावरून तुम्हाला सरांचं व्यक्तिमत्व लक्षात येईल. आणि खर तर हा खूप त्रोटक असा मी परिचय सरांचा इथे वेळेच्या अभावी करून दिलेला आहे. सरांचं व्यक्तिमत्व एवढं मोठं आहे की एवढ्याशा परिचयात ते मावत नाही. तर आज सर एका वेगळ्या विषयावर इथे भाष्य करणार आहे. आपण नेहमी ऐकतो जीवनासाठी कला आणि कलेसाठी कला, आणि आता पुढची पायरी ज्ञानासाठी कला या विषयावर सर इथे भाष्य करणार आहे. अशा या अष्टपैलू आणि बहुसंपन्न अशा प्रतिभासंपन्न अशा या व्यक्तिमत्वाला मी इथे त्यांचं मनोगत, त्यांचं भाष्य विवेचन करण्यासाठी पाचारण करतो. आदरणीय प्रेमानंद गजवी सर, सर्वजण एकदा काय आवडत. आदर्श विद्यालयाच्या उपाचार्य मॅडम, इतर प्राध्यापक बोलतो, त्यांनी माझ्या वाङ्मयावर साहित्यावर PhD केली. हे डॉक्टर सर म्हणजे मला सगळ्यांना बोलून मी जेव्हा तुमच्या वयाचा होतो त्या वयाच्या आणि स्वाभाविक आहे पण त्यांच्या समोर उभे आहोत त्यांना आता या माझ्याबद्दल फारशी माहिती एक 8-10 वर्षापूर्वी काही विद्यार्थी 10वीला असतील तेव्हा शाळा शिकणार जी मुलं किंवा नंतरच्या अभ्यासक्रमात त्यांनी काही नाटकांची नाव त्यावरती अभ्यास केला पांढरा गुरुवार असेल आणि शक्य नसतं की विद्यार्थी दशेमध्ये आपल्याला त्यातले काही विषय माझ्या मूळ कलेसाठी कला, जीवनासाठी कला, ज्ञानासाठी कला जाता जाता त्या ओघानं तो विषय येईल. असं म्हटलं तर तो विषय आता तुमच्या डोक्यावरून जाण्याची त्यास करू शकते, कारण ते वय नाही तुमचं. पण शाळेच्या काही आठवणी त्यामुळे माझी जडणघडण झाली. गावी माझं गाव गारगाव पासून 10 किलोमीटर अंतरावरती आहे. 1ली ते 4थी माझी गावची शाळा. तिथून पास झाल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी कुठे जायचं तर मग चालू कुठे तर उमरेला जसे तुम्ही उत्तर महाविद्यालयाचे विद्यार्थी तसा या विद्यालयाचे आणि माझे विद्यार्थी आहेत. 5वीला आम्ही त्याच विद्यालयाच्या शाळेमध्ये होतो. 5वी पास झाल्यानंतर माझ्या अंगावर जसे डाग
डॉक्टर म्हणाले की तू शाळेत जाऊ नको जोपर्यंत तुझ्या अंगावर ते डाग आहे. आणि मग मी शाळेमध्ये गेलो, एकटाच गेलो. आई वडील शिकलेले होते चौथी त्या कालखंडात. आणि तिथे फाटे सर जे होते ते नेहमी, आता जशी मी टोपी घातलेली आहे तर ते सर काळी टोपी घालायचे त्या कालखंडात. त्यांना भेटलो आणि म्हटलं मला शाळा सोडायची का आहे. त्याला त्यांनी मला लिव्हिंग सर्टिफिकेट दिलं. गावी परत. आणि मग पुढची जी 2 वर्ष होती गावी उन्हाळ्या करण्यात आली. तसं तुम्ही कधी कधी उन्हाळ्या करता, कधी कधी तुम्ही तिथे केस सोडता, जर मित्राची काही बॅग असेल त्याच्या बॅगेमध्ये मोठी वस्तू पण टाकतो. प्लॅस्टिकच्या टाकता की नाही गमत विद्यार्थी आहे. विद्यार्थ्यांनी थोडस फोडकर असतं आणि सगळे विद्यार्थी फोडकर असतात. आता तुम्ही नाही म्हणून मान धरवता पण ते काही खरं नाही. त्या चेहऱ्यावरचे भाव सांगतात तुम्ही किती बंडखोर आहात, फोडकर आहात. आणि असंच माझं आयुष्य होतं. शेतावरती जा, पुण्याच्या शेतातल्या कांगड्याचे रोड, असे सगळे उद्योग घेतले. मी माझ्या आजोबा पेटीमध्ये पैसे कसे ठेवतात ते पण मी बघितले. आणि ते बघितल्यानंतर मला असं वाटलं की आजोबाच्या पेटीतून पैसे खूप दिसत आहेत. ते पैसे जर आपल्याला तर, आणि ते मिळवण्यासाठी काय काय केलं असेल. मी भिवापूरच्या बाजारामध्ये गेलो. हे मुद्दाम सांगतो की आपल्या जो वय असतं आपल्या जाणीवा विकसित झालेल्या आणि खूप गोष्टी काही कारण सगळं आपल्या मनामध्ये येत राहत. आणि आई वडिलांनी सांगितलेल्या चांगल्या गोष्टी जे असतात त्या आपण ऐकतो असं नाही. आपलं मन त्यावेळेस बंद करून होतं. आणि तुमचं मी काय मी माझ्या अरे अभ्यास कर ना, हा करते आणि नाही डोक्यात काहीतरी वेगळंच चाललेलं. तशाच पद्धतीचं दिवस त्या काळात माझं. मी बाजारामध्ये गेलो, दुकानामध्ये, आणि आजोबाच्या पेटीला जसा टाळा होता तसा टाळा बघितला. पण त्या टाळ्याला चावी लावली होती. आता ही जी चावी आहे ती आता कशी मिळवायची. चोरी करायला लागणार ना. दुकानदाराची नजर चुकून चावी कशी पळवली असेल. तुम्ही दुकान मांडून बसा, मग मी तुमच्या दुकानातल्या टाळ्याची चावी कशी पळवतो तुम्हाला टाकते. आता ती वेळ नाही. चावी आधी नदीवर पाणी आणायला आणि आजोबा मागच्या सांगलीमध्ये ते दुरुस्त करत होते. आणि मग ती संधी साधली आणि आजोबांची पेटी उघडली. त्याचे 100 रुपये काढले. बरं या पैशाच्या नंतर काय केलं असेल. चॉकलेट टाकले, बिस्किट वगैरे. पण डोक्यात काय होतं. उमरेटला आलो त्या काळामध्ये गोल्डन कलरचं अशोका कंपनीचं पेन घ्यायचं आणि ते फार छान दिसायचं. म्हणून आपल्याला हे पेन पाहिजे. मग रामाजी गणपतीचं दुकान आताही उमरेडमध्ये आहे. त्यांचे जे वडील होते त्या काळामध्ये त्यांच्या दुकानात मग असं लक्षात आलं. मग टॉर्च घेतला. कारण रात्रीच्या गावामध्ये काही वगैरे तारा बिरा घालायचं असेल तर प्रकाश वगैरे पाहिजे म्हणून. आणि ते टॉर्च घेतला आणि सिनेमाचे रीड्स घेतल्या. त्या रीड्स कसे मिळवले. मग सरांच्या टोपीचा उल्लेख केला की नाही मी काही टोपी घालत. तर या प्रकारच्या टोप्यांमध्ये सिनेमाची जी रीड असायची ना ती आतमध्ये असायची. अशी एक टोपी विकत त्यातली रीड बाहेर काढली. आणि ज्या आजोबांचे पैसे मी पळवले होते त्याच आजोबांना तो जो टॉस घेतला होता ना त्या टॉसनी त्या रीडवर प्रकाश टाकून नट्यांची चित्र द्यायला टाकतात. म्हणजे कलेचा वारसा किंवा विकास किंवा इच्छा किंवा आकांक्षा अशी मला कुठल्याही प्रकारची जाणीव नसताना माझ्यामध्ये त्याला उपजत म्हणा काय म्हणा आवड म्हणा पण हे तयार होत गेलं. असे सगळे विचार तुमच्या मनामध्ये येत होतात आणि हे चांगलं लक्षण. असे विचार येतात, बंडखोरीचे विचार येतात, आपल्या मनासारखं करून बघणं ही सुंदर गोष्ट आहे. बरेच आई वडील म्हणतात आम्हाला पाहिजे तसं तू हे कर ते कर आणि तुम्ही कसं वागतात. आणि त्या चांगल्या गोष्टी आहेत आपल्याला वाटणाऱ्या चांगल्या गोष्टी. मी आजोबाचे पैसे मिळवले ते असे उधळायला तर त्याचा म्हणजे चोरी तर ही वाईटच गोष्ट आहे.
पण तरी सुद्धा या वयामध्ये मला कळत नव्हतं की चोरी करणं चांगली गोष्ट आहे की वाईट गोष्ट आहे. मला साखळी खाताना कोणी अडवलं नाही. मग ह्याला तरी कोण अडवणार असाही विचार त्या कालखंडामध्ये आला असेल तो मला आता आठवत आणि कुठलीही गोष्ट केली तर त्याचे परिणाम चांगलेच निष्पन्न झाले पाहिजेत एवढा मात्र कसा तुमच्या मनामध्ये पाहिजे. आणि असा तो सगळा पुढचा टप्पा नंतर मी शाळा सुटली हे सगळे उन्हाळ्या सगळ्या करून झाल्या. मग गावी जिल्हा परिषदेची शाळा सुरू झाली. 5वी 6वी 7वी मग मी 6वी ते सरपेट अनुभव सराव करून मग शाळेमध्ये गेलो. आणि त्या काळात मी गावामध्ये उन्हाळ्यात करत फिरत इकडे तिकडे. तर देवघरे सर होते आणि तंदे सर होते. आता मी सर्टिफिकेट घेऊन गेलो तर ते दुसरे सर होते म्हणाले नका याला शाळेत एवढा हा पोरगा उन्हाळ्यात करत फिरतो आणि आपल्या शाळेतली पोरं बिघडली का. तर दुसरे सर जे होते देवघरे म्हणाले नाही नाही हा बाहेर उन्हाळ्यात करतो त्याच्यापेक्षा वर्गात येऊन बसेल. आणि त्यांनी मला ऍडमिशन दिली. शाळा सुरू झाली. शाळेत जावं लागलं. आणि एक दिवस काय झालं मस्त केस वगैरे केलेले आता पण शाळेमध्ये चाललंय. आणि त्या काळात देवानंदचा खूप प्रभाव होता. म्हणजे बघा सरांनी माझा परिचय करून देताना नेहरू नाना पाटेकरांचा वगैरे उल्लेख केला. कसले उद्योग मी त्या काळात केलेले. देवानंद सारखी केस करून शाळेमध्ये आणि समोरून आले देवघरे सर. आल्याबरोबर काय म्हणतात इकडे आणि तो असा पकडला ना केस आणि असा गोल 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 गडबड नाही. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून माझ्या डोक्याचे केस नेमके तेल बी लागले असे फसवले. अजूनही मला देवानंदची स्टाईल वापरलेली नाही. आणि आतमध्ये अशी तरी टोपी घालून दाखवली तर हे आपल्याला जमलं पाहिजे. म्हणजे शालीनता कशी सरांच्या लक्षात आलं की हा विद्यार्थी जरा उन्हाळ्यात निश्चित पाहिजे आणि सर कुठलेही वाईट कधीही चिंतित नाही. आणि त्यांनी मला मी तर हिरो सर त्या काळामध्ये वावरत राहिलो शेताच्या बांधावर इकडे तिकडे कुठे किंवा चोऱ्या मारा सरांनी माझ्या चांगले संस्कार केले. आणि त्या संस्काराचं फलित आज मी तुमच्यासमोर एक संस्कार पुढे 10वीला 9वीला पुढे सगळ्या विकास होत येतात. आणि हे तुम्हाला सुद्धा सहज शक्य आहे. तुमच्यामध्ये एक कवी आहे, एक लेखक आहे, दिग्दर्शक आहे, निवडक आहे, अभिनेता आहे, असे सगळे गुण तुमच्यामध्ये आहेत. विकास करण्याची संधी तुम्ही कशी मिळवता. संधी तुम्हाला कोणी उपलब्ध करून देत नाही. हे स्पेस असतो. इथे स्पेस आहे हे कळलं पाहिजे. हे कळण्यासाठी तुमच्या सरांनी तुमच्या मनामध्ये काही बीज पेरलेलं असतं त्याची तुम्हाला आठवण होत आली पाहिजे. सरांनी काय चांगले होतं. मग गावामध्ये उमाजी ताई नाटक केलं त्याच्यात विलनची भूमिका केली. ते नाटकाचा प्रवास दोन्ही उमरेड झालो. ते नाटकातून काम केलं. नोकरीनिमित्त मी तिकडे मुंबईला गेलो. तिकडे मुंबईला गेल्यावर सुद्धा नाटकाचा वेळ आणि इतका झपाटला रामचंद्र गाडगे गप्पा पुराणे किंवा एक सोनावणे म्हणून मित्र ते पाथर आम्ही नाट्य संस्कार गावाची संस्था स्थापन केली. तिथे मग आम्ही नाटकाचे प्रयोग केले. तर हे जे वेळ होतं ते अगदी माझ्या अंगामध्ये लहानपणापासून रुजलेलं आहे. आणि सरांनी त्या पद्धतीने सांगितलं परिचय करून देताना की आता हे मोठे झाले वगैरे. ते मोठे होण्याचं लक्ष हे खूप नंतरच आहे. पण तुमच्यामधला जो विकास आहे आणि तुम्ही तो विकास करत नाही आणि त्याची फळं तुम्हाला आता इतक्या वर्षानंतर मी आता 79 वर्षाचा आहे. किती कालखंड गेला. इतकी वर्ष घालवल्यानंतर आपल्याला मिळालं. आपण लगेच म्हणतो की आता मी केलं लगेच मिळालं असं नाही करत. काळ तुमची खूप मोठी परीक्षा बघत होतो. हा किती हुशार आहे, किती मेहनत करू शकतो, आणखी काय काय गोष्टी करतो, किती त्याग करतो, किती लोकांना प्रेम करतो आणि मग पुढे जाऊ शकतो. या सगळ्या गोष्टी विद्यार्थी दशेमध्ये तुमच्या अंगी. आणि आता तुम्ही तुमच्या मैत्रिणी असतील, आई वडील असतील, आणखी शेजारी पाजारी असतील, हे सुद्धा खास करून मला शेजारी प्रेम करा. प्रेम करा म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की प्रेमात अनेक प्रकारचं असतं. पण हे या प्रेमाने माणसाला जिंकता आलं पाहिजे. त्यासाठी सगळी योजना असते. आणि पुढे तिथे नाटकातून कामं लेखक पहिली कथा 1974 साली लिहिली. कथा 1973 साली लिहिली.
म्हणजे जवळजवळ 50-52 वर्षाचा लेखनाचा प्रवास सुरू आहे. आणि मग हळूहळू असं लक्षात आलं की आपण ज्या साहित्याच्या क्षेत्रामध्ये काम करतो ते काय आहे नेमकं, हे सुद्धा खूप उशिरा कळलं. म्हणजे जेव्हा डॉक्टर गजबींनी माझ्या नाटकावरती अभ्यास केला, त्यांचा प्रबंध वाचला, अनेक गोष्टी वेगळ्या ज्या गोष्टी मला कळलेल्या होत्या त्या त्यांनी दाखवल्या. म्हणजे तुमच्या साहित्यामध्ये पण ते सामर्थ्य असतं आणि आपल्या साहित्यामध्ये काय नवं आहे हे मांडण्याची पण किमया सरांच्याकडे असते. आणि मग त्यांना विद्यापीठाला, नागपूर विद्यापीठाला त्यांना आचार्य म्हणून हे यश काही सहज मिळाले नसतं. खूप मेहनत, खूप कष्ट आणि एक जिद्द असावी लागते. आणि इथे तुमचे सगळे शिक्षक आहेत, म्हणजे प्राध्यापक आहेत, प्रचंड मेहनत घेऊन आणि स्पर्धाशिवाय असते. आता या प्राध्यापकाला तिकडे हेड ऑफ द डिपार्टमेंट करणार की आणखी दुसऱ्या कोणाला करणार, इथे स्पर्धा असते. इथे विचार तुमचं कौशल्य बघितलं जातं आणि तुमच्यामध्ये कौशल्य असेल तर जगातली प्रत्येक गोष्ट तुम्ही मिळवू शकता. ही आज मला मिळाली आणि माझ्याबद्दल केलं गेलं. काल आमच्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी मला सत्कार केला. या सगळ्या गोष्टी तुम्हाला सुद्धा, यातल्या प्रत्येक माणसाला या सगळ्या गोष्टी उपलब्ध होऊ शकतात. नॉट इसेन्शियली तुम्हाला साहित्यामध्येच मिळालं पाहिजे. तुम्ही शास्त्रज्ञ होऊ शकता, तुम्ही डॉक्टर वकील इंजिनियर होऊ शकता, पीएचडी मिळवू शकता. आणि सगळी क्षेत्र तुमच्यासाठी आजच्या कालखंडामध्ये तर शिक्षण इतकं बहरलेलं आहे सगळीकडे चारी बाजूनी. भारतात कशाला किंवा उमेडमध्ये कशाला, मी फॉरेनला अमेरिका लंडन इथे जाऊन नोकरी करू शकता, हे नवीन संशोधन करू शकता, तुम्ही आईन्स्टाईन होऊ शकता, कार्ल मार्क्स होऊ शकता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता डॉक्टर परादी इथे राहतात, ते एकेकाळी राजकारणामध्ये होते, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये होते. हे ह्या सगळ्या गोष्टी, ही जी सगळी जी मोठी माणसं आपल्या आजूबाजूला असतात ना, त्यांनी काही ना काही त्याग केला असतो आणि त्यांनी ध्येय ठरवले असतो. अशा प्रकारचे ध्येय तुमच्यामध्ये जर रुजली तर तुम्ही त्यांच्या भविष्यात काम. आता जेव्हा मी साहित्यामध्ये लिहायला लागलो तेव्हा असं एक होतं चित्र की कलेसाठी कला असं चित्र, आणि कलेसाठी कला हे सूत्र म्हणजे दिस खांडेकरांचं नाव तुम्ही ऐकलं असेल किंवा नाशिक फडके, तर त्यांच्यामध्ये तो वाद होता त्या कालखंडामध्ये की कलेसाठीच काम केलं पाहिजे. त्यांनी काय घडलं एवढंच फक्त सांगावं, त्याच्याकडे दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करू किंवा असं असं घडायला हवं असं साहित्यिकांनी सांगू नये, अशा प्रकारची त्यावेळेस एक विचारधारा होती. आता ही कलेसाठी कला ही कधी निर्माण झाली, हा इथून विषय थोडासा गंभीर होत जाईल. आणि या सगळ्या विषयाची मांडणी हे जे मगाशी सांगितलं बोधी साहित्य, बोधी बांधणं ही संकल्पना तुम्ही नव्याने मांडली. आणि नव्याने मांडल्यावरती ही एक दिवसात तयार झालेली नाही, त्याला पुस्तक हे पुस्तक लिहायला 3 वर्ष लागली आणि जवळजवळ 200च्या आसपास सगळे संदर्भ आहेत या पुस्तकामध्ये इतिहासाचे. आणि या पुस्तकामध्ये भारताचा 8000 वर्षांचा इतिहास लिहिलेला. आता याचं महत्व तुम्हाला कळणार नाही, पण जेव्हा तुमचं मन विकसित होईल आणि एका विशिष्ट नोटवरती जाईल पण भारताचा इतिहास काय आहे याची तुम्हाला गरज लागेल, तर तुम्हाला या 200 पानी पुस्तकामध्ये या देशाचा सगळा इतिहास बघायला मिळेल. आर्य कधी आले, मुस्लिम कधी आले, ख्रिश्चन कधी आले, मोगल, हे जे सगळे संदर्भ या पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीपर्यंत संदर्भ आहे. ज्याला कुणाला हवं असेल किंवा इच्छा असेल तर हे 200 रुपयाचं पुस्तक तुम्हाला 150 रुपयामध्ये मिळेल. हे फक्त आव्हान केलं पाहिजे असं आग्रह नाही. पण काही ना तर असं वाटतं की हे पुस्तक मला मिळालं तर बरं, जे अधिक त्यातली माहिती आपल्याला होऊ शकेल. आता कलेच्या बद्दल असं पण म्हटलं गेलंय, म्हणजे मी साधारणपणे कला कुणाची बटीक नसते आणि बटीक असते ती कला नसते. बटीक असणं म्हणजे गुलाम असते एखाद्या. आता साहित्यिकांनी एखाद्या कलेचा गुलाम असावा का? पण एका अर्थानं तो गुलामही होतो, कारण त्या कलेवर त्याचं प्रचंड प्रेम आहे, तो त्याच प्रकारे तो नाटक लिहित राहतो. पण म्हणतो बटीक खरंच नाही.
लेखकाला जे जाणवतं समाजामध्ये जे काही कुरूप असेल त्याच्या विरोधामध्ये काहीतरी काम करणं स्वतःला जाणवलं. अमुक एक गोष्ट लोकांना आवडते म्हणून तशीच करत राहणं याला गुलामी येतो. आणि आपल्याला जे वाटते ते सांगणं इतरांना याला पटिकता मुक्त असं वाटतं. म्हणून कलेनं आणखी सूत्र आहे, कलेनं लोकप्रिय होण्याचा हव्यास न धरता लोकांना कलाप्रिय करण्याचा ध्यान करावा. आता हे सगळे विधान कसे आहेत सुभाषितासारखी आहे, पण त्याचं विश्लेषण केलं तर त्याच्यामध्ये खूप असे वेगळे वेगळे संदर्भ त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात. आता होतं कसं की कलेसाठी कला आणि हा जो वाद होता आश्री फडके आणि खांडेकरांचा, त्याने एवढंच सांगितलं की कलेनं फक्त अमुक अमुक समजा एखाद्या घराला आग लागली तर अमुक अमुक माणसाचा घर होतो गरीब होता आणि कुणीतरी गावच्या एका बदमाश माणसानं त्याच्या घराला आग लावली. त्याला आग लावली इथपर्यंत वर्णन करावं असं असा एक वाद त्या कालखंडामध्ये होता साहित्याच्या शिल्पात. आणि दुसरा एक वाद होता जीवनासाठी कला. हा जीवनासाठी कला हा वाद कार्ल मार्क्स किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नंतरच्या ज्या काही चळवळी निर्माण झाल्या त्यातून तो उदयास आलेला. तर यांचं म्हणणं कसं होतं की घराला आग लागली एवढंच सांगू नका, तर ती आग कशी विझवावी हे पण सांग. आता कलावाद्यांचं म्हणणं असं होतं की एवढं सांगितलं की पुरेच होतं आणि जे काही समाजामध्ये प्रश्न निर्माण झाले असतील ते पुढे खांडेकरांच्या वादाचा निष्कर्ष की तुम्ही काही पाणी मारा आणि ती आग विझवा असं जीवनवाद्यांसारखं सांगण्याची गरज नाही, तर तुम्ही फक्त एवढं चित्रण केलं की तुमचं भाग कर. आणि जेव्हा समाजाचे काही प्रश्न असतील ते परमेश्वर अवतार घेईल आणि मग तो निस्तरेल. तर मला प्रश्न पडला की मी आता जगतो आहे आणि मला सगळे प्रश्न पडले की मी जगायचं कसं आणि मला भूक लागलेली आहे, आता परमेश्वर अवतार घेईल कदा माझ्यासाठी अन्न उत्पन्न करून देईल किंवा मग आपल्याला आपलं अन्न मिळवणं म्हणजे जसं ते घराला आग लागलेली असेल तर ते विझवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. निदान त्या गरीब माणसाची झोपे तरी पूर्ण जळण्याच्या त्याच्यासाठी काहीतरी उपाय आणि पाणी घालून जर आग विझवता येत असेल ती का नाही सांगायची. तर आणखी एक प्रश्न निर्माण होतो की घराला आग लागलेली आहे, ते पाणी मारायला विझवता येते हेही खरं आहे, पण एक खूप महत्वाचा प्रश्न राहतो ही आग विझवायची इथे कसोटीचा क्षण आहे. मला माहिती आहे पाणी आहे पाणी मारलं की तर ती कशी विझवणार. आता झोपडी असेल तर तुम्ही खाली राहून बादलीने पाणी टाकून विझवू शकता. तर आताच्या कालखंड कसं आहे, आता मुंबई सारख्या शहरामध्ये 25 माळ्याच्या 30 माळ्याच्या इमारती 100 माळ्यांच्या इमारती उभ्या राहिल्या. आता 20व्या मजल्यावर जर आग लागली असेल तर तुम्ही कशी विझवणार. जमिनीवर उभं राहून बादली पाणी मारता येणार नाही. मग आपल्याला अग्निशमन दलाची मदत घ्यावी लागेल, त्याचं एक टेक्निक असेल आणि आपल्याकडे सगळीकडे मुंबईमध्ये सुद्धा अग्निशमन दल आहे आणि उंच इमारत लागलेली आग असेल तर ते पंप वगैरे लावून लांबून असं त्या फवारणी करून पाणी मिळतं. आणि 20व्या माळ्यात मग आपल्याला आता अलीकडच्या कालखंडामध्ये सगळ्या इमारतीमध्ये अग्निशमन दलाने व्यवस्था केली आहे की प्रत्येक इमारती 22व्या माळ्यात 20व्या माळ्यात सुद्धा पाणी नळांवरती आधीच पोहोचवलेलं असतं. त्याचा कॉस्ट ओपन केला त्याच्यामध्ये काही बसवला की आपल्याला 20व्या माळ्यावरती आग विझवता येते. म्हणून मग हे जे ज्ञान निर्माण करत असते प्रत्येक गोष्टीला का हा प्रश्न निर्माण झाला पाहिजे ही गोष्ट मी का करायची. आणि म्हणून मग ज्ञान हे असं बसलं पाहिजे किंवा साहित्याची जबाबदारी ही असली पाहिजे की त्यांनी प्रत्येक गोष्टीचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परमेश्वर अवतार घेईल आणि तो माझ्यासाठी मदत करेल का शेजाऱ्यांनी मदत करणं वेगळं, तर देवाची वाट बघत बसणं आणि आणि आपल्या सगळ्या लोकांना सांगितलं असतं की एक देव नावाची संकल्पना असते आणि मग तो काही संकट पाण्यामध्ये आलं. पण आपण असं कधीच करत नाही. सगळ्या गोष्टी आपण देवावर सोडत नाही. तुम्हाला अभ्यास करावाच लागतो. आपण जसं ठरवलं अरे काय देव आहे तो बघेल ना माझ्या अभ्यासात मी कशा मी असं होत नाही. तुम्हाला अभ्यास करावा लागतो, चांगले मार्क्स मिळावे लागतात, चांगले मार्क्स पण चांगल्या लोकांसाठी प्रयत्न करावे लागतात. पुढचे सगळे प्रयत्न माणसालाच करावे लागतात. आता देव आहे की नाही या भानगडीत आपण पडण्याचं कारण आहे. समजा देव नाही असं मी म्हणालो
तर माझं काही नुकसान होत नाही. आणि देव आहे म्हटलं तरी माझं काही नुकसान होत नाही. काय होतं आपलं दिसत पण नाही, तुम्हाला सांगत पण नाही की मी इथे आहे. तर जी गोष्ट अस्तित्वातच नसते त्याच्याबद्दल नुसताच भ्रम आणि काही गोष्टी निर्माण करून ठेवल्या असतील, याच्यामध्ये मी माझा वेळ कशाला वाया घालवते. त्यापेक्षा मी एखाद्या सरांच्याकडून काही त्यांच्याकडे मार्गदर्शन करून घेईल. आणि त्यांना आपण देवदेव वगैरे म्हणतो ना, ते आपल्या अजिबात बसतील माणसं. ही एक आकाशामध्ये कुणीतरी असतो आणि तो मग माणसांचं रक्षण करतो वगैरे, असं होत नाही. अन्न तुम्हाला संकट संध्याकाळी खाऊ घालतात, तर त्या अर्थाने तुमचे आईवडील देव ही या अर्थाने भ्रामक कल्पना पण आहे. आणि देव हा तो एक रुजलेला शब्द आहे. आणि भारतीय माणूस, सगळा भारतीय माणूस, प्रत्येकाचा देव वेगळा, कुणाचा हनुमान असेल, कुणाचा राम असेल, कुणाचा बुद्ध असेल, कुणाचा येशू ख्रिस्त असेल, कुणाचा अल्लाह असेल. त्या सगळ्या माणसांनी पण एकाही देवाने ऍटॉमचा शोध लावला तर काही उदर नाही करत. आणि निसर्गामध्ये आणि खरोखर देवाची गरज असते. तर निसर्ग जसं माणसाला निर्माण केलं, जसं आपल्या घराच्या भिंतीवरती पाली आपल्याला दिसतात, झुरळ दिसतात घरामध्ये, तशी निर्मिती निसर्गाने स्वतःच केली असते. ही देव ही निसर्गाने केलेली कल्पना आहे, ही माणसाने निर्माण केलेली कल्पना आहे. आणि माणसाने निर्माण केलेली कल्पना ही दरवेळी खरी असते असं नाही. तुम्हाला ते ज्ञानाच्या साह्याने आपल्या मनामध्ये रुजवावं लागतं. आणि म्हणून मग ही जी नवीन संकल्पना आहे. आणि असं बरंच असं म्हटलं जातं की आपल्याकडचं साहित्य काय, काय कविता आहे, महेश एलकुंचवारे कुठल्या प्रकारची नाटक लिहिली, तेलुगुकडे कुठल्या प्रकारची नाटक लिहिली, किंवा वि स खांडेकरांची कविता किंवा कुसुमाग्रजांची कविता. आणि मी मला दोन तीन नावं सांगा, तुम्हाला कुठले कुठले अभ्यास आला अभ्यासक्रमात असतील ना कविता. कवितेचा एक स्वतंत्र चॅप्टर असतो की नाही पुस्तकात, त्या कविते नाव माहिती आहे तुम्हाला? आता सांगायचं विषय आहे ना दिवाळी. तर याचा अर्थही असा होतो, त्याकडे जे पुस्तक येतं ते अभ्यासक्रमाला लावलेलं असतं, खूप विचार करून लावलेलं असतं की या वयाच्या मुलांना अमुक अमुकाची कविता शिकवणं सोपं जाईल. आणि विद्यार्थ्यांना तुम्ही जर ते पुस्तक अजून बघितलेलं नसेल आणि कोण कोण कवी आहेत, महाराष्ट्रामध्ये किती लेखक आहेत, ही यादी जर तुमच्याकडे नसेल, याचा अर्थ असाही दुसरा होतो की तुम्हाला अभ्यासाची आवड नाही. आणि सर जे वर्गामध्ये शिकवतात तिकडे तुमचं लक्ष असतं. अतिशय घरी अभ्यास वगैरे करून नोट्स वगैरे काढून हे शिक्षक तुम्हाला सगळं शिकवत असतात. त्यांच्या मेहनती श्रम तुम्हाला माहिती नसतात. आणि सर आले नाही, बोलले गेले, एवढं नसतं सोबत. ते तुमचे जेव्हा प्राचार्य असतात किंवा तुमचे जे एरिया सगळे सगळे डॉक्टर्स आहेत तुमचे. याचा विद्यार्थी आपल्या सरांच्या मेहनतीचं चीज करत मला सर विचार कुठले कुठे आहेत, बेला कुठे आहेत, सेकंड इयरला कुठे होते, फर्स्ट इयरला कुठे होते, हे नाव तुम्हाला खरं ते तोंडपाठ असायला तुमच्या कविता करता की नाही. तसं आता करा एखादी म्हणून दाखवायचं. त्या काळात मला सुद्धा मी 10वीला होतो आणि शाळेचं वार्षिक किती नाही आपल्या कॉलेजचं, सगळ्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या अंगाचे साहित्यविषयी गुण जे असतात, सरांना खूप काळजी असते विद्यार्थ्यांची. आपल्या शाळेचा विद्यार्थी नामवंत झाला पाहिजे, त्या झाला पाहिजे, आपल्या शाळेचं कॉलेजचं नाव निघालं. आणि मग त्या वृत्तीची मेहनत करतात. मी एक कविता लिहिली होती, आता ती कविता मला आठवते. आणि मी सरांच्याकडे गेलो त्यावेळी मला मराठी शिकवण्यात चौधरी सर होते. चौधरी मॅडम आता उल्लेख केला, मला माहित नाही या चौधरी नावाचा त्या चौधरी नावाची काय संदर्भ होते, पण ते एक शिक्षण क्षेत्रात याही शिक्षण क्षेत्रात, त्यामुळे तो एक ज्ञानार्जनाचा एक नातं त्याच्याशी आहे जोडलेलं. सरांकडे गेलो, सर वार्षिकासाठी मी कविता लिहिली, 1966 साल होते, वाचली वगैरे. सरांनी केलं, मला काय बोलले, ते कुणाची चोर निष्ठी कविता काय सर म्हटलं, मी
हो का? मग ते पाचव्या प्रकारचे टोळे झाले. पण तोही एक असं कळलं की जर आपण त्या वर्षी ती लिहिलेली आहे कविता आणि आपली त्या सरांनी कविता प्रकाशित केली आणि ते मीच लिहिलेली होती. मी काय गुन्हा करून अशी उचलणार ते काही शब्द आता ते शब्द मला आठवते हा पाच होते. आणि आपण लहानपणी केलेल्या अनंत गोष्टी नंतरच्या कालखंडामध्ये आठवतात असंही नाही. तर आपली जी जडणघडण असते ना, आता हे लेखक आपल्या भेटीचा अर्थ काय आहे? हा कुठेतरी ते मुंबईला जातात, प्रेमानगरी सारख्या इथून जवळ आहे आणि सरांनी इकडे बोलवलं, ते आले आणि काहीतरी बोलून गेले. तुम्हाला एक आवड निर्माण होण्यासाठी म्हणजे तुमच्यामधले वाङ्मय गुण आणि तुम्हाला जर ते आवड निर्माण झाली तर या सगळ्या गोष्टी या सरांचं आहे, तुमचं स्वतःच नाही. कारण यांनी तुमच्यामध्ये आवड निर्माण केली. माझ्या सरांनी मला नाटकामध्ये काम दिलं, त्यांनी माझ्यामध्ये आवड निर्माण केली. हे सगळंच आहे आणि जेवढेही जगात ते मोठी माणसं झाली आहेत ना, या अशा सरांनी मोठी केलेली आहे. त्यांचं श्रेय फार होतं. आणि बी गुजरण्याचं काम या सरांनी केलं नसतं, मला इथे प्रेमानंद कवी आज आपल्या भेटीला आलं. आम्हाला पुष्कळ करून मला आधी तर मी पहिली भेट दिलं तर तुमची वय माझ्यापेक्षा खूप चांगली आहे. आता ते सर आले आम्ही हॉस्टेलमध्ये राहत होतो, सुदाम वस्तीत होतो त्या आणि त्या वसतिगृहाचे संचालक होते. ते मला आज दुपारी 4 वाजता आपल्या जसा मी इथे भेट द्यायला आलो की नाही तसे ते त्या काळामध्ये. ही परंपरा आता नवीन नाही, ही इतकी जुनी आहे. म्हणजे जवळजवळ 60-65 वर्ष जुनी आहे किंवा त्याच्याही आधी आहे. म्हणजे त्या काळामध्ये टेबल सांगावर जोराने सांगा. अरे जोरात बोल की. खुर्चीत का बसता येत नव्हतं? खुर्चीचा आकार लहान होता आणि व्यक्तीचा आकार मोठा होता. आता हे त्यांना बसता येईना म्हणून ते प्रयत्न करत होते. मी हसलो, जसे मी आता हसलात की नाही तसा मी हसलो. तर इकडे बसलेलं बसाव झाला. आता काय करतात हे माणूस काय का हसलंस? काय म्हणते ते बसता येत नव्हतं ना तुम्हाला. अच्छा, तर तोपर्यंत संचालकाने दुसरी मोठी खुर्ची आणतो. मग ते मोठ्या खुर्चीत बसले. कारण आचार्याचा तुम्ही फोटो जरी बघितलात ना, आता तुम्हाला महाराष्ट्राला दिसतो नाही त्या महाराष्ट्रात तुम्ही राहतात, त्या महाराष्ट्र निर्माण करण्याचं आंदोलन त्यांनी त्या काळामध्ये केलं 1908च्या. खूप लोकांनी काम केलं. आणि महाराष्ट्र कसं उभारायला याचाही अभ्यास तुम्हाला ज्या आत्ताच्या कालखंडामध्ये व्हायला असतं नाही. अभ्यासक्रमाचा मग हेतू फक्त आपली शिक्षण व्यवस्था तशी आहे. मार्क्स किती मिळेल त्याच्यावर काम केलं जातं. आधी नोकरी तुझी मार्क्स बघू लागतात. अनुभव किती आहे, हुशार किती आहे, त्याचा आयक्यू किती आहे, याच्यात नोकऱ्या नाही मिळत. तर त्यात काय विचार मिळतात आपल्या सरांना सगळ्यांना माहित आहे. नोकरी कशी मिळते आज शहरामध्ये किंवा मोठ्या कंपन्यांमध्ये नोकऱ्या कशा. तो वेगळा विषय. पण आपला विषय जो आहे तर हे जे कलागुण जे त्या कालखंडामध्ये आणि मग खूप वर्षानंतर मला असं कळलं की फोटो बघितल्यानंतर आणि मग मुंबईला गेल्यानंतर ते मराठा दैनिक वगैरे चालू आहे त्या कालखंडामध्ये बघितल्यानंतर त्यांचा पुण्यामध्ये मिळाला 10 वर्षात. बघा नाटक कसं कला तुम्हाला अशी विकसित करत त्या लेखकावरती मी हसलो होतो. त्या लेखकाच्या नावाचा पुरस्कार मला मिळाला. किती आनंदाची गोष्ट, किती वेळ माणसाला
तुम्ही विचार करून ठेवा की या पुढे मी काय आता मी कोणी बोललो नाही तुम्ही वस्तू येतात की नाही निघतात फोन करत असतात मोबाईलवरती बोलत होतात ना मोबाईलवरती काय रे काय करते की तू काय एखादी कविता केलीच की नाही जरा ऐकून आवाज तरी बोललात का माहिती मग सरांनी केलेल्या संस्काराचं काय ज्यांनी येऊन तुम्हाला मराठी शिकवतात तर एखादा ललित निबंध माझा गाव आणि माझ्या गावातील माहिती माझे शिक्षक माझे प्राध्यापक माझ्या प्राचार्य त्या तुमच्यापैकी तुम्ही असा विचार केला का आपल्या प्राचार्य कुठल्या विषयातल्या प्राचार्य त्या कालेला येणारं डिपार्टमेंट निवड नसतं ही सवय तुमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे हे सगळं जे अवांतर जे बोलतोय त्याच्या मागे हे कारण तेंडुलकरांचे एवढं कसे झाले होते ह्या सगळ्या मोठ्या माणसांना जाताना आमच्या मनात इतका धाक असायला हा माणूस आपल्याला उभं करेल की नाही एक वेगळ्या प्रकारचं असेल इतका मोठा मगासरांनी मोठं वर्णन केलेलं आहे हा एक प्रश्न तुमच्या मनामध्ये करून देतो की मोठ्या खरं झाला वाटत नाही हा प्रश्न आला पाहिजे प्रत्येक गोष्टीच्या बद्दल आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला पाहिजे प्रश्नाला मेंदू किती तल्लक आहे ऑन द स्पॉट मी हसलो नसतो त्याने मला बोलावलं नसतं आणि आचार्य तर माझी व्यक्ती झाली नसते आणि त्यांच्या नावाला मला पुरस्कार मिळाला असंही आपण विचार करतोय काय एक छान निबंध होऊ शकतो आचार्य त्यांना पुरस्कार मिळवणार पुढच्या वेळेस ह्या सगळ्यांच्या आठवणी असतात त्या सुद्धा आपल्या आयुष्याला काहीतरी वेगळ्या प्रकारची तलाठी देत असतात आता हे सगळं मूळ आपल्याकडे साहित्याचे खूप प्रकार आता हे वाद वगैरे या वादामध्ये तुम्हाला न्यावं नाही आणखी वेगळ्या प्रकारचा विषय मी बरेच असं म्हणतो की आपल्याकडे सगळं साहित्याचे त्याचा विकास कमी होतो बाहेरच्या देशामध्ये आधी साहित्याचा विकास होतो वेगळ्या पद्धतीने आणि मग भारताकडे येतो ते संशोधनात सुद्धा तसंच आहे तिकडे शोध आधी लागतात मग आपल्याकडे ते अमेरिका आणि लंडनच्या विचार केला तर 20-25 वर्ष मुंबई मागे आणि 20-25 वर्ष जेवढी मुंबई मागे असते त्याच्या कितीतरी वर्ष मागे मुंबईत असतात आणि त्याच्या एक खूप मागे माझं गाव एकाच वेळी अमेरिकेतला जो काय संशोधन असते का जातच नाही आणि नाही झिरपत काय आपण सगळे वेळाने काढलं गाय बरोबर म्हशी वगैरे आणि मग गाय तर म्हशीचं दूध आपल्याला पिकण्याचं काम करणार ते दिवस जगामध्ये कधीच मागे पडलेले आहेत आणि म्हणून आपल्याला एका वेगळ्या वेगळं चिंतन करण्याची फार आवश्यकता आहे आता साहित्याची बात म्हणून तुम्हाला सांगायला हरकत नाही आंबेडकर आहे गांधीवाद आहे महात्मा आहे तर कुठल्या वादानं माणसाचं भलं झालं का आता संत तुकडोजी महाराजांचं नाव आपल्या कुटुंबामध्ये खूप मोठं संत म्हणून मान्य केलं त्यांच्यावर आपल्याला कुठे आहे नाही एक फोटो असतं आणि प्रोसिजर आहे हार घातला आणि आपण सगळ्यांना वंदन केलं पण त्यांच्या अंगाचे गुण आपल्याला माहितच नाही आपल्या मनामध्ये आता ते प्रश्न येईल की नाही फोटोमध्ये आपण ते बघितले यांच्याबद्दल गीताही तरी आपल्याला वाचतोय काय सांगितलं गीते कृष्णाला सांगितलेली गीता आणि या गीतामध्ये काय फरक आहे रामगीता तर हे सुद्धा समजून घ्यायचं त्याचा ते वादाबद्दल आहे आपल्याकडे समाजवाद आहे आपल्याकडे आणखी खूप वाद आहेत आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने तर साहित्यामध्ये दलित साहित्य आहे ग्रामीण साहित्य आहे आणि या वादाने झालं कसं की आणि प्रत्येकच माणूस म्हणाला की मी जे सांगतो त्याच्यामुळे समाजाचं भलं होईल
पण मग असं लक्षात आलं की जर कुठल्याच वादाने ना सगळं आणि प्रत्येक जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या बद्दल एखादी व्यक्ती बोलते की गांधीवादानं या देशाचा बदल होणार, ते झाले का? गेल्या 75 वर्षामध्ये आपण कुठे आहोत, कुठल्या टप्प्यावर आहोत असा विचार जेव्हा मनामध्ये येतो की असं लक्षात येतं की वादामध्ये नुसते वाद होत राहतात, निष्पन्न काही होत नाही. प्रत्येक माणूस म्हणतो माझा आंबेडकरांचा बरोबर, कोणी म्हणतो सावरकर वादाने बरोबर. ह्या ज्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या सुद्धा तुमच्या लेवलला तुम्ही अभ्यास करून बघितलं पाहिजे की अंक्याने सांगितलं म्हणजे खरंच असेल असं नाही. आपल्या बुद्धीला ते पटलं पाहिजे आणि बुद्धीचा विकास करून घेण्याचा असेल तर त्या सगळ्या वादांच्या मध्ये कसं विसरण्याचं जाती पटकन उदाहरण सांगितलं. आता मी असं म्हणणार नाही तुम्हाला की ते वादाचं तुम्ही करा, तर का पुष्कळ पुढे निघून गेलेलं आहे. कलेसाठी कला की जीवनासाठी कला हे सुद्धा मागे पडलं आणि ज्ञानासाठी कला प्रत्येक गोष्ट ज्ञानाच्या साठी असली पाहिजे असा आग्रह धरला पाहिजे. पण साहित्याची मदतीने वाद सांगितले त्याप्रमाणे काही साहित्याचे प्रकार आहेत, पण साहित्याचे प्रकार केवळ 3 आहेत. कलेचे प्रकार असं म्हटलं झाले 64 कला शब्द आहे काय तुम्ही कला किती आहे सांगितलं जातं 64. आता 64 कलामध्ये चोरी करणे ही देखील कला नाही. तुम्ही आता लगेच मला चोरीवरती फारच बोलत आहे. हे माझ्याकडचं नाही आहे, हे तिकडनं आलं आपल्याकडे वरून वेदांच्या बद्दल बोलतात तिथे सगळी माहिती दिलेली आहे, हे केलं आहे ते केलं आहे. तर चोरी करणे ही एक कला आहे. हे माझ्या त्या पुस्तकात 64 कलांचं वर्णन केलं. कुणी मला 64 कला, कुणी मला 72 कला, कुणी मला 100 कला. मला असा प्रश्न पडला, चोरी करणे ही जर कला आहे आणि आपल्या मैत्रीच्या खिशातून काही पैसे तिला न करता आपण काढले, आपल्या कलेचा वापर केला ना आपण, कला आहे ती, कलेचा वापर करायला काय हरकत आहे. पण समजा मैत्रीने तक्रार केली आणि तुम्ही पकडला गेला, तुम्ही पोलिसाला असं म्हणणार नाही होत मी कलेचा वापर केलेला आहे, तर आपल्याकडे अज्ञान एवढं त्या काळात काळापासून जे चालत आले ते आतापर्यंत त्याला कशाला म्हणावा. चोरी करणे हा व्यवसाय हे ज्ञान नव्या पिढीला जरी इतक्या वर्षानंतर द्या, सत्य सांगा. आता अथर गार्ड आता नाही आपण जातो सकाळी आपलं ट्रेन वगैरे आपण करतो, हा व्यवसायाचा भाग आहे, नाहीये. ते सगळं सत्य आपल्या मुलांच्या समोर नव्या पिढीच्या समोर ज्यांना माहित होतं त्यांना सगळं सांगितलं गेलं. म्हणून आग्रह माझा हा आहे याच्यासाठी आहे, आग्रहाने ते प्रतिपादन करतोय की ज्ञानासाठी कला असलं काही मागे. मग कलेचा विकास कला आहे, मग असं लक्षात कला मग कसा असेल, कुठल्या कलेत स्थापत्य कला आहे, शिल्पकला आहे, आता चित्रकला आहे, नृत्य कला आहे. तुमच्यापैकी कुठे नृत्य शिकली असते कुठली कला आहे? भरतनाट्यम, कथकली, हे सिनेमाच्या चालीवरील नटांना असतात त्याच्यामध्ये असतो या कलांचा थोडासा एक भाग वैदंती भाग भरतनाट्यम शिकले आणि सिनेमामध्ये काम करणं असं सोपं नसतं. तुम्हाला जसं जाणवतं तसं खूप मेहनत, एका शॉर्ट 3 मिनिटाचा 2 मिनिट शॉर्ट साठी 10 गोष्टी टेक होतं. किती असं वाटत तर हे या कला शिकण्याचं कारण हे आहे की तुम्ही त्याच्यात एक प्रवीण होता, तुम्हाला कलेचे सगळे संदर्भ कळतात. नृत्य कला आहे त्याचे संगीत कोणी गाण्याने शिकला शिकता की नाही, हार्मोनियम वाजवता आणि शाळेच्या गॅलरीमध्ये गाणं म्हणून दाखवले की नाही सरांना. तुम्ही हळूच बोलताय, ऐकायला एवढेच ना कोण बोले त्या सरांना कळलं पाहिजे, तर सरांना हे पण कळले कोण आणखी चोरून काय वेगळी वेगळी कामं करते. कोण म्हणजे चांगल्या अर्थाने. आणि शाळेच्या गॅलरीत तुम्ही गाता की नाही, कुठली गाणी गाता आणि डान्स करताना सिनेमाच्या चालीवर
तसं दाखवून नाही चालत. शास्त्रोक्त पद्धतीने आपल्याला हे शिकलं पाहिजे. कारण या कलांना समाजामध्ये जन्म अत्यंत वेगळ्या प्रकारचे प्रश्न याचंही चित्र या पुस्तकामध्ये आहे. 8 प्रकारच्या नृत्याच्या कला आहेत, वेगवेगळे प्रकार. आता म्हणून मग काय केलं की या सगळ्या गोष्टींचा स्थापत्य कला, शिल्पकला, चित्रकला, नृत्यकला आणि 6वी कला आहे वाङ्मय कला. या वाङ्मयमध्ये कविता, नाटक, ललित निबंध असे सगळे प्रकार आणि समीक्षा असे सगळे प्रकार येतात. याचाही अभ्यास त्याच्यामध्ये आहे. आणि हे जे पहिलं जे वाङ्मय आहे ते एक मनोरंजनात्मक वाङ्मय म्हटलं जातं. आणि हे वाङ्मय फक्त मनोरंजन करतं, तुमच्या मनाला विरंगुळा प्राप्त करून देतं. म्हणजे आता सांगायचं झालं तर तुम्हाला नासी पाटीलच्या कादंबऱ्या वाचतात का? तुम्ही वाचता नसणार, तुम्हाला ती आवडच नाही ना. घरी गेला की आहे काय वाहन तर काही काम करू देत नाही, त्यामुळे भाजीची लोकांना मी फोडणी घालते. त्याच्या प्रकारे आपले आई वडील सुद्धा आपल्या इतके तसे आहेत. त्यांना सुद्धा कळेल, त्यांच्या सरांनी त्यांना सांगितलं होतं त्या कालखंडामध्ये ते मनावर येतच नाही ना. आपला वारसा बघा कसा म्हणजे अज्ञानाकडून अज्ञानाकडेच चाललेला आहे. आपले आई वडील अज्ञानी नसते, माझे आई वडील अज्ञानीच होते. माझी आई शिक्षित होते, वडील शिक्षित होते. तर त्यांचा मुलगा मी शिकल्यानंतर मी कुठपर्यंत आलो आणि तुम्ही का नाही यायचं? प्रत्येकाने यायला पाहिजे. आणि ईर्ष्या पाहिजे आपल्या मनात, म्हणजे तुझ्यापेक्षा श्रेष्ठ असेल सिद्ध कर. पाय मागे ओढून नाही श्रेष्ठ व्हायचं, आपल्या मेहनतीने श्रेष्ठ व्हायचं. आणि सहज शक्य आहे, म्हणजे मेहनतीचं काय अशक्य असं काही. तर हा जो बोधी शब्द आहे, बोधी शब्दाचा अर्थ आहे ज्ञान, नॉलेज, लिटरेचर ऑफ नॉलेज. आता हा बोधी शब्द कुठून आला असेल तर आपल्या इकडच्या वाङ्मय बुद्धाला ज्ञान प्राप्ती आहे. काय ते ज्ञान झालं, काय दुःखाचं कारण आहे, दुःख दूर करता येतं, आनंद मिळवता येतो. त्यासाठी अष्टांग मार्ग. अष्टांग मार्ग याचा फार कठीण असेल, नेहमी खरे बोलावे. आता हे खरे बोलावे, चोरू करू नये, किंवा हे जे 4-5 ज्या गोष्टी सांगितल्या, प्राणी मात्रावर प्रेम करावे, या 4-5 गोष्टींचा जरी आपण आपल्या मनात संकल्प केला कोर्टामध्ये खोटी साक्ष देणार नाही, हे जर मनाची कळलं तर मला वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो. खूप छोट्या छोट्या गोष्टी होतात, पण या गोष्टी आपल्याला शिकवल्या गेलेल्या असल्या, सरांनी वेगळ्या वेगळ्या पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या असल्या तरी प्रत्यक्ष व्यवहारामध्ये वागताना आपण थोडेसे जरा वेगळे वागतो. आणि जी तत्व जगातल्या श्रेष्ठ लोकांनी सांगून ठेवलेली आहेत त्याचा आपण वापर करतो तसं नाही. त्यामुळे मग आपल्याला दुःखाच्या अनेक छटा आपल्याला अनुभवाव्या लागतात आणि त्याच्यामध्ये शोध व्यक्त करावा लागतो. अशा प्रकारचं सगळं हे जीवन आहे. तर बुद्धी शब्दाचे अर्थ आहेत 13. हे बघा, एकच शब्द म्हणजे अर्थ किती आहे? ज्ञान, जाणीव, समजूत, बुद्धी, ग्रह, सर्वज्ञता, स्पष्टीकरण, विशदीकरण, उपदेश, सूचना, जागृती, प्रज्ञा आणि करुणा. बोधीमध्ये नुसतं ज्ञान म्हटलं तर माझं काम भागलं. पण मला असं वाटलं की नाही, अजून या शब्दाचे काही वेगळे अर्थ आहेत का? आणि तेव्हा मी शोधले, भरपूर शोधले. फार काही जावं नाही लागतं इकडे तिकडे, आमच्याकडे आहे, लिहून ठेवलेलं आहे. आता हे शोधायचं तर आपल्याला शब्द करून बघावं. बोध या शब्दाचे एवढे अर्थ आहेत. बोध या शब्दामधून बोधी शब्द. बघा कसा विकास कसा होता, आपल्या आजूबाजूला सगळ्या गोष्टी असतात, म्हणजे कुठे मिळेल याचा एक शोध घेण्याची वृत्ती आपल्यामध्ये निर्माण झाली तर हे सगळं निर्माण होऊ शकतो. आणि दुसरा जो प्रकार आहे तो प्रायोगिक, म्हणजे प्रायोगिकचा साधा एका शब्दात सांगतो तुम्हाला की जे लोकांना आवडतं तेच लिहिणं म्हणजे मनोरंजनात्मक साहित्य. आणि जे लोकांना आवडते तसं न लिहिता लेखकाला स्वतःला ते आवडणं आणि समाजामध्ये काही बदल अपेक्षित आहे याच्यासाठी लेखन करणं त्याला प्रायोगिक साहित्य म्हटलं जातं. म्हणजे तुम्ही नाशिक पाटीलच्या कादंबऱ्या वाचल्या किंवा शिवणकरांच्या वाचल्या किंवा आणखी किंवा बाबा कर्मांच्या कादंबऱ्या वाचल्या तर आपल्याला मनोरंजन होतं. पण याच
मनोरंजन कादंबऱ्या वाचतात तर आपल्याला एक वेगळ्या प्रकारचं साहित्य म्हणतात. मग आधी सर आम्ही खायला आलो तुम्हाला आणि त्यांनी सहज विषय काय हवे कोण नव्हे हे संपूर्ण कादंबरी मुक्त छंदात्मक आहे. ते कवितेच्या फॉर्म मध्ये लिहिले आणि याच्यातला जो प्रयोग केलेला आहे आता इतकं लिहिल्यानंतर त्याचे चर्चा झाली का बोललं गेलं का ते जेव्हा एखादा नवीन वाङ्मय प्रकार येतो तर त्याच्याकडे लक्ष वेधलं जातं असं नाही. पण तो असू द्या तो वेगळा मुद्दा झाला. पण आपल्याला या सगळ्या गोष्टीचा वेध घेता आला पाहिजे आणि आपण जर काही गोष्टी नाही केल्या म्हणून मग काय होतं की एक साहित्य असं म्हणते की लोकांचं मनोरंजन का दुसरं साहित्य म्हणते की लोकांचं मनोरंजन नाही त्यांची मन त्यांच्या मनामध्ये एक नवीन काहीतरी वेगळी प्रेरणा निर्माण करा. आणि तिसरं जे साहित्य आहे ज्ञानदर्शक साहित्य हे साहित्य तुम्हाला प्रश्न मनामध्ये निर्माण करायचं काम करून देतं. म्हणून ज्ञानासाठी करा. प्रत्येक कलेनं कविता असेल तर तिने सुद्धा ज्ञान दिलं पाहिजे. नुसतं लढमणा असेल कविता म्हणून चालत नाही. लढमणा म्हणण्याच्या मागे जी काय प्रेरणा असते तर ती कशी आणि का असावी याचा सुद्धा त्या कवितेमधून बोध झाला पाहिजे. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण नीटपणे समजून घेतल्या पाहिजे. आता प्रॉब्लेम कुठे होतो साहित्य जेव्हा लिहितो ना तर काय काय घडतं तर रस्त्याने चालू आहे. तुम्हाला बऱ्याचदा लोकांना ठेच लागलेली असणार पाय चप्पल नसेल तर ठेच लागली दगडावर लागत हा पाय तुम्हाला वगैरे पण ठेच असेल पडलोय आपण तरी आपल्या हाताला घरतं काहीतरी करतो आणि त्यावेळी जी वेदना होते ठेच लागते तर एक कळ आपल्या मेंदूमध्ये जाते अनुभवलंच नाही. आता ही जी कळ आपल्या मेंदूमध्ये जाते तर या कळ या कळेची जाणीव आपल्या मनामध्ये निर्माण झाली. हेच लागली पण जाणीवच नाही काही सुटू नाही. जाणीव होणं सरांनी आज मला 0 मार्क दिले. जाणीव विकसित व्हायच्यासाठी फार आवश्यक. सरांनी मार्क दिली तुम्हाला एक प्रेरणा होतं मनाच्या मनामध्ये अरे आपण अभ्यास करायला पाहिजे. ती जाणीव झाली की तुम्ही अभ्यास करायला लागला. तर जाणीव होणं फार महत्वाचं असतं आणि जाणीवच नाही झाली तर काय होणार. मग आपण जो अभ्यास केला नव्हता याच्यापुढे आपण अभ्यास करणार म्हणजे अभ्यास न करण्याला नकार देता आला पाहिजे. याच्यापुढे मी अभ्यास करणार. बघा शब्दाचे अर्थ शब्द तेच आहेत पण त्याचे अर्थ वेगळे वेगळे आहेत. एकाच वेळी त्याचा अर्थ बदलतो म्हणजे मग वेदना झाली की आपल्याला जाणीव झाली पाहिजे. जाणीव झाली की आता नकार निर्माण झाला पाहिजे आणि अभ्यास उदाहरण देऊन जर तुम्हाला स्पष्ट करायचं झालं तर रस्त्याने मी चाललोय माझ्या पायात ठेच लागली आहे मला जाणीव झाली आणि रस्त्यावर दगड कोणी ठेवला हा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झाला पाहिजे. त्याला शोध घेत आला पाहिजे आणि त्या क्षणी तुमच्या मनामध्ये हा विचार आला पाहिजे की रस्त्यावर तुम्ही एक दगड ठेवलेला आहे माझ्यानंतर येणाऱ्या माणसाला मला ठेच झाली त्या माणसाला ठेच लागलं नाही हा एक स्वरूप तुमच्यामध्ये निर्माण झाला पाहिजे. आणि तो दगड उचलला पाहिजे. तो दगड उचलणे म्हणजे नकार. रस्त्यावर दगड न ठेवणे म्हणजे नकार आणि ज्या क्षणी तो दगड उचलता आणि तुम्ही दुसरीकडे नेऊन ठेवता तर तो तुमच्या मनामध्ये निर्माण झालेला विद्रोह असतो. हे पण समजून घेता आलं पाहिजे. पण नुसत्या एवढ्याने भागत नाही तर तुमच्या मनामध्ये एक करुणा पण निर्माण आहे. हे समजा एका झोपडीला आग लागली किंवा वस्तीला आग लागली झोपडी सगळे बेदतीला निर्माण झाले तर तिथे राहणाऱ्या लोकांचं पुनर्वसन वसन करायला लागणार की नाही. त्यांचं दस्तूर करावं लागणार की नाही. सरकारला कळवावं लागणार की नाही. तर कुणी जर तुमच्या वस्तीला गजर सेल नसेल तो मंत्र्यांना कळवेल तिकडे आणि सांगेल की इथे सुधारणा करा काही या लोकांना नवीन घर बांधून द्या. तर हे करुणेचं काम आणि सगळे साहित्यिक जगातले किंवा सगळे थोर माणसं झालेल्या सगळ्यांच्या मनामध्ये समाजाप्रती एक वेगळ्या प्रकारची करुणा असते आणि करुणा असते म्हणून हे सगळं समाधान सगळं जर व्यवस्थित आहे. करुणेशिवाय साहित्याची निर्मिती होत नाही आणि म्हणून वेदना विद्रोह नकार जाणीव या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला सांगितल्या. तर करुणेशिवाय आता मी सुद्धा इथे उभा आहे एखाद्या करणारे काम करणाऱ्या व्यक्तीला काम करणे त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये एक टीम नाही पण त्यांची जाणीव ते कुठल्या परिस्थितीमध्ये काम करतात त्याची जाणीव होणं म्हणजे तुमच्या मनामध्ये एक करुणा असते तिचा विकास करण्यासाठी साहित्याची निर्मिती होते आणि या जाणीवा विकसित झाल्यानंतर
आपल्याकडे एवढ्या प्रकारानं लिहिलं जात नाही असं नाही, पण आपल्या प्रकारचं साहित्य आहे. भारतातलं साहित्य अजूनही व्यवस्थित मानलं गेलेलं नाही. रामायण महाभारताबद्दल आपल्याकडे पुढे जात, पण रामायण महाभारताचा परिणाम किंवा प्रभाव इंग्लंडमध्ये नाही, अमेरिकेत नाही, जर्मनीमध्ये नाही, तो फक्त भारतातच काय. आपल्याकडे उलट घडतं, तिकडचं वाङ्मय प्रकार बदलले की आपल्याकडचे वाङ्मय प्रकार 20 वर्षांनी 25 वर्षांनी बदलतात, किंवा तिकडच्या इंग्रजी साहित्याचं भाषांतर अनुवाद आपल्याकडे मिळतो. पण आपल्या देशातलं किती साहित्य म्हणजे एखाद्या लेखकाचं एखादी कादंबरी हिंदीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये गेली एकडे भागत नाही. शेक्सपियर असा नाटककार होऊन गेला की त्याची 38 सगळ्या नाटकांचं भाषांतर मराठीमध्ये झालेलं आहे, भारतीय सगळ्या भाषांमध्ये झालेलं आहे. असा एकही नाटककार किंवा एकही साहित्यिक नाही की त्याचं सगळ्या सगळं वाङ्मय इंग्रजीमध्ये प्रकाशित झाले. म्हणजे आपल्याला किती पल्ला गाठायचा आहे जगाच्या पुढे, हे सगळ्यांना मोठं चॅलेंज, आणि ते चॅलेंज स्वीकारण्याची जबाबदारी आपण स्वीकारणार आहोत की नाही असा प्रश्न बघायला पडतो. माझ्या कॅपॅसिटीच्या बाहेर जातो तुम्ही काय करता, पण कुणीतरी असा माणूस असला पाहिजे, कुणीतरी असा साहित्यिक असला पाहिजे ज्याचं सगळं साहित्य इंग्रजीमध्ये भाषांतरित झालेलं आहे. ते आमच्याकडे खूप थोर नाटक म्हणजे त्यांची 4-5 नाटकं इंग्रजीमध्ये झालेले, पण सगळीच्या सगळी गेलेली नाही, कुठल्या साहित्यिकांना गेलेली नाही. आता अनेक साहित्यिकांनी इंग्रजीमध्ये डायरेक्ट वगैरे लिहिलेले आहे, ते बुकर पुरस्कार किंवा तिकडे मॅगझिन पुरस्कार वगैरे मिळतात, पण तिथे सुद्धा एक वेगळ्या प्रकारची स्पर्धा असते. पण आपले भारतीय लोक अजून भारतीय माणसाला एक टागोर जर सोडले, रवींद्रनाथ टागोर, त्यांना नोबेल पुरस्कार त्या कालखंडात त्यांना कसा मिळाला वगैरे हे नाही झालं, ते तुम्ही शोधून काढा. नोबेल पुरस्कार जगातल्या स्पर्धेमधला एक वेगळ्या प्रकारचा श्रेष्ठ पुरस्कार आणला गेला पुरस्कार आहे. हे तुम्हाला आता कळणार नाही, तुम्ही त्याचा विकास केला, तुम्ही अभ्यास केला तर मग तुम्हाला हळूहळू कळेल. नाही कळलं तर फक्त तरी सांगेल हे आणखी वेगळ्या गोष्ट आहे. तर आपलं साहित्य इतकं कमी का, तर आपलं साहित्य सगळं व्यक्ती विरुद्ध व्यक्ती या सूत्रामध्ये लिहिलेलं आहे. त्या 2 मैत्रिणी आहेत, दोघी एकमेकीच्या बद्दल नाटक समजा लिहायला 2 मैत्रिणींची गोष्ट, ते दोघेचीच वर्णन करतो, कुठे राहते, काय करते, वडील काय करतात, त्याची आर्थिक परिस्थिती किती आहे, तिला भावना किती आहे, चांगले वागतात की नाही, असं मी वर्णन करतो. माझा नाटक तिथे संपतो. तर रामायण आणि महाभारतामध्ये सुद्धा असंच चिंतन आहे. राम आहे, सीता आहे, लक्ष्मण आहे, रावण आहे, नाव तर माहिती आहे तर तुम्हाला. महाभारताची मालिका बघितली का रामायणाची वगैरे, ते बघताना का बघितलं सांगा. देवाची गोष्ट आहे म्हणून छान बघायला वाटतं, म्हणून त्यांच्या अंगाचे पोशाख शिवाचा बाण सोडला की इकडे एक बाण येतो, इकडे बाजून येतो, असं आहे का आयुष्य. आपण जर असलं की नाही मुद्दा काय आहे की आपल्याकडचं साहित्य इतकं तोकडं आहे की अशी वर्णन केली जातात आपल्याकडे, त्याच्याकडे सत्य सांगितलं जात नाही. युद्धामध्ये किती माणसं होतात ते सांगितलं जात नाही, किती संसार उद्भवतो ते सांगितलं जात. जुन्या कालखंडामध्ये पानिपत्याबद्दल एवढे 1 लाख बांगडी फुटल्याने एवढ्या स्टेप विकत झाला, विकत स्टे झाल्याचं दुःख नाही, एवढी बांगडी फुटण्याचा आनंद. युद्धाचे दुष्परिणाम इतके वाईट आहेत. आता अमेरिका कोणाला धमकी देते किंवा आता इथं युद्ध आहे तुमच्या युक्रेन आणि रशिया किंवा इस्रायल आणि तुर्कान किंवा गाझा युद्ध, बातम्या वाचता की नाही वर्तमानपत्र, अभ्यासाला वेळ नाही तर बातमीपत्र नसतो, टीव्हीवरच्या बातम्या तरी ऐकतात का. उमरेडवाल्यांची मराठी कशी आहे, पुणेवाल्यांची मराठी कशी, हा फरक का. आमच्या वेळेस बोलतात तसं आम्ही बोलतो, बरोबर आहे. लहानपणी जे संस्कार झाले ते आपल्या मनातून जातच नाही. मी तुमच्यासारखाच बोलत होतो, तुम्ही साहित्य एवढं माझी भाषा बोलली बोलतो बदलतो सगळं बोलतो. साहित्याची ही जबाबदारी कळत न कळत तुमच्यामध्ये तिकडे वेगळे प्रकारचे बदल आपल्याला सांगत होतो. हे साहित्य तोकडत आहे चालेल. आता ही सूत्र सुद्धा किती आहेत, व्यक्ती विरुद्ध व्यक्ती, व्यक्ती विरुद्ध समाज, समाज विरुद्ध समाज, समाज राष्ट्र, राष्ट्र विरुद्ध राष्ट्र, राष्ट्र विरुद्ध जग.
एवढा मोठा विकास आहे आणि आपल्याकडे या सूत्रांचा अजिबात विकास झालेला नाही. आपण फक्त पाकिस्तानच्या बद्दल बोलतो, फार झाला तर मग बांगलादेश बद्दल बोलतो, त्या बद्दल बोलतो. आपण लंडनच्या बरोबर तुलना नाही करत, आपण जर्मनी बरोबर तुलना करत नाही, पण ऑस्ट्रेलिया बरोबर आपली तुलना करत नाही. पाकिस्तान जर सोपं पडलं, शिया घालायला सोपं पडलं, असं करून नाही चालत. विद्यार्थ्यांनी पण हा विचार केला पाहिजे की आपल्याकडे वर्तमानपत्र किंवा अग्रलेख जे लिहिले जातात, अग्रलेख तरी कधी वाचताय का? महाराष्ट्राचे संपादक कोण आहे? ते आवडत नाही माहिती. दंडच असेल तुम्हाला तर विकास होणार तुमचा. आता प्रत्येक गोष्ट सर तुम्हाला काय सगळी समजावून सांगतील असं नाही. तुम्ही स्वतःहून पण काही गोष्टी केल्या पाहिजे आणि सरांना प्रश्न विचारला पाहिजे. भले तुम्ही सरांची परीक्षा घेतो या दृष्टीने विचारा, पण विचारा ना. सगळे तुमच्यासारखे विकसित दोन मोठे झालेले आहेत आणि ज्या गोष्टी आपल्याला कळत नसतील सर त्याच्यासाठी सर आहेत, म्हणून तर ते सर आहेत आणि आपण विद्यार्थी आहोत. आणि तुम्ही केवळ विद्यार्थी नाही, सर्व ही विद्यार्थी असतात आजन्म. मी तुमच्यासारखाच एक विद्यार्थी आहे आजही, नाहीतर मला हे सूत्र मिळालं नसतं. एवढ्या गोष्टी काय नाही झाल्या आपल्या साहित्यामध्ये, व्यक्तिगत समाज काय नाही झाला. एक छोटीशी गोष्ट सांग, सीता माहिती आहे तुम्हाला? काय झालं सीता सांगा. बघायला सगळ्यांनी सिरियल बघितली ना, सांगा. असा सगळ्यांनी एका गलक्यात नाही का, कोणीतरी एखादी उभं राहून मला सांगावे तुमच्या सरांना. नाही लाजू नका, इथं घाबरायचं काही कारण नाही, आपण काही कुठे काही बोलतच नाही. सीतेबद्दलची तुमच्या मनामध्ये असलेली करुणा व्यक्त करा, आदर भाव व्यक्त करा. राम सीतेबरोबर कसा वागला त्याच्याबद्दल बोला. रावणाने का मूर्खपणा केला ह्याच्याबद्दल बोला. आपल्या ह्या सगळ्या आपल्या आवडीच्या गोष्टी आहेत ना. नाही माहिती नुसती चित्र बघितले समोर ते छान वाटते. तेव्हा रावणाने सीतेला पळवून नेलं. आता पळवून नेणं ही गोष्ट वाईटच आहे, संस्कार पण त्याच्या बहिणीचा झालेला होता अपमान, तो मार्गही चुकीचा होता. ज्यांनी गैरवर्तन केलं होतं लक्ष्मण रामाच्या सांगण्यावरून, तर तो राम तर जाऊन लक्ष्मणाला विचारू शकत नाही गाढवीच्या असं का वागलं, शिवी घातले पाहताना. त्याने काय केलं, बदला घ्यायचं म्हणून असं केलं. मुक्ती राहिली रावणाकडे. मग रामाने रावणाबरोबर युद्ध केलं, त्याच्याकडे जिंकलं. आता युद्ध जिंकल्यानंतर सगळं निवडलं ना, रावण मेलाय वगैरे, शत्रू मेलाय वगैरे. आता लेखकाची जबाबदारी बघा, आता इथे लेखक कुठे लोक समाजाच्या मनामध्ये प्रश्न येतो, माझी बाकी इतकी तर ज्याच्याकडे राहिली ती पवित्र असेल. तुमच्या मनामध्ये प्रश्न पवित्र म्हणजे काय, आता म्हटलं तर साध्या सोप्या गोष्टी आहेत आणि म्हटलं तर क्लिष्टकर गोष्टी. पण लेखक काय करतो, सिद्धीची अग्न करू. आता अग्नीचा चटका आपल्याला चपाती करताना किंवा भाकरी बनवताना अलीकडे चिमटा वगैरे वापरतात भाकरी उचलायला किंवा चपाती उचलायला, पण गावाकडच्या बायका अशा हाताने फिरतात आणि हाताला चटके लागतात. आधी पोटाला चटके बघून मिळते भाकरी, ऐकली की बहिणा पाहिजे कविता. त्याचा अर्थ तो आहे, जर चपाती बनवताना बोटाला जर चटके बसत असतील तर सीतेला अग्नीमध्ये जाळलं जातं. अरे बरोबर आहे का बघा. पण लेखकाने केली कल्पना का केली, सीता पवित्र आहे सिद्ध करेल. ती त्या एवढ्या अग्नीमध्ये जाळून ती जळत नाही, पण ती सीता पवित्र आहे असं समजून मग राम अयोध्येला जातात सीतेला घेऊन. बघा, स्त्री आणि पुरुष हे आपल्या सगळ्या सगळ्यांच्या एकूण मानवी प्राण्यांच्या सगळ्या जगभरातल्या
सगळ्यांनी इतकं वाईट विचार केला जातो. त्या काळामध्ये वाल्मिकीने या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. आता ही माहिती कदाचित तुम्हाला नवीन असेल, पण माझ्या मनामध्ये जे प्रश्न आहे ते प्रश्न तुझ्या मनामध्ये आता टाकण्याची गरज आहे का, घ्यायची प्रश्न टाकण्याची. आता लेखक आपल्या भेटीला गेला अभ्यासक्रमाविषयी तर बोलणं नाहीच आहे, म्हणून विषय कसा आहे कलेसाठी हे ज्ञान आपल्या धर्माकरता कुठल्या धर्माचं, मला कुठल्या धर्माची वैर नाही, पण आपल्या वाङ्मयाने आपल्याला काय दिलं हे आपण एकदा समजलं पाहिजे. रामाच्या कानावर जात. राम काय करतात, तुला नको तर त्यावेळेस सुद्धा गरोदर आहे रामाच्या मुलांची आई होणार. लेखकाने काय केलं, ते सांगितलं डोक्याला ताप नको किंवा माझा प्रश्न आहे, लेखकाला सुचतच नाही आहे. लेखकाला विषय घेतले आणि सीता पवित्र आहे, धोक्याच्या मनामध्ये शंका आलेली असते त्या पद्धतीने, पण लेखकाला हे न सुचल्यामुळे, हे वाल्मिकीला हे न सुचल्यामुळे त्याने परत अगदी परीक्षा केली नाही. आणि सामाजिक प्रश्नाचं निराकरण करण्याची शक्ती लेखकाकडे नसल्यामुळे त्याने परीक्षा केली नाही आणि सुटका करून लेखी अर्णामध्ये पाठवली. पण प्रॉब्लेम काय झाला, सगळे पुरुष मंडळी असं म्हणतात की आपली बायको, लेखकाने हा प्रयोग केला असता आणि सीता पवित्र आहे सिद्ध केलं असतं तर स्त्रियांच्या संदर्भामध्ये आपली बायको पवित्र असली पाहिजे, आपली बायको संशयातीत असली पाहिजे आणि स्त्रियांच्यासाठी सगळे प्रश्न निर्माण करून देऊ. त्या कारणापासून आजही रामायण घरोघरी अत्यंत लोकप्रिय आहे. राम हा आपला देव म्हणून त्याला आपण पूजन दिवस वगैरे मानतो, पण आपला देव आपल्या बायकोशी कसा वागला या प्रश्नाबद्दल आपण कधी विचार करतो. ज्ञानासाठी कला या गोष्टी करत की तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण करणं आणि त्या प्रश्नांची उत्तर शोधणं, हे आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले पाहिजे. त्या प्रश्नांची प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने शोधायला हरकत नाही आणि ज्याला त्याचं उत्तर सापडलं पाहिजे. म्हणून मग काय झालं की व्यक्तिगत व्यक्ती एवढं फक्त वर्णन केली गेली, पण व्यक्तिगत समाजाबद्दल चित्र फार झालं नाही. आणि मग दोन समाज, समाज विरुद्ध समाज, त्याच्या सविस्तर विधानामध्ये मी जात नाही. प्रॉब्लेम आपल्या साहित्यामध्ये किती निर्माण झाला आणि एक प्रश्न शोधण्याची जबाबदारी लेखकाची. म्हणजे मग काय होतं, लेखकाच्या बुद्धीचा विकास इतका व्हायला पाहिजे की नवीनच प्रश्न सोडवून त्याला करता आले पाहिजे. कोणत्या परमेश्वराची ईश्वराची कोणत्याही माणसाची प्रसिद्धी आणि तो आपले प्रश्न सोडवले. आपल्या प्रेषित आपल्यासाठी काय वाढवून ठेवलंय हा प्रश्न आपल्या मनामध्ये आला पाहिजे. प्रेषित आपले प्रश्न सोडवत नाही, प्रेषित आपल्याला उलट त्या गुंत्यामध्ये अडकवून टाकतात आणि ह्याच्यावरती विश्वास ठेवायला लावतात आणि म्हणून आपल्या समाजाचा विकास अजूनपर्यंत झालेला. अजूनही आपण त्याच काळामध्ये जगत होतो, अजूनही आपण मान मंदिराच्या गोष्टी करतो, अजूनही आपण मस्जिदच्या गोष्टी करतो, आपण अजूनही विहाराच्या गोष्टी करतो. तर कुठल्या गोष्टीला माणसाचं भरं मान्य करू की माझ्या अमुक गोष्टी माझं भरं होतं, पण ते होते का, होते की नाही हा तर विचार आपण करायला पाहिजे की नाही. अभ्यास केल्याने जसा आपला विकास होतो आणि ही आहे काय समोर सिद्ध होणारी गोष्ट आहे. बाकीच्या गोष्टी आपलं काही होत नाही. धर्माबद्दल आपण प्रश्न विचार करतो, आपण आपल्या पाल्याच्या बद्दल प्रश्न विचार करतो, आपण आपल्या शेजाऱ्याबद्दल परत आल्याचा प्रश्न विचार करतो, आपला शेजारी प्रामाणिक आहे की क्रूर आहे, बंधक आहे, लुटेर आहे, सुंदर आहे, हे प्रश्न आपल्या मनात का नाही निर्माण होत नाही तसं नाही. पण हे सगळे प्रश्न परिस्थितीनुसार आपल्यावरती संकट आलं की मग सगळ्या गोष्टी करा. तर साहित्याची ही जबाबदारी आहे की लोकांना, म्हणजे तुम्ही तर असं म्हणतो की पहिल्या 5वी पासून किंवा पहिली ते 4वी वर आता त्याला वाद झाला सुरू की मला हिंदी आलं पाहिजे, इंग्रजी आलं पाहिजे आणि मराठी पण आली पाहिजे. तीन भाषा आमच्या काळात 3 भाषा आम्ही शिकतो. त्या काळात आम्हाला संस्कृत वरून शिकायला 4वी भाषा
आम्ही त्यावेळेस भाऊ गेला नाही. एवढं ज्ञान आपल्याला विविध भाषांमधून मिळत होतं, त्या सगळ्या भाषांमधून ज्याला त्याला ते शक्य आहे असं मी म्हणतो. प्रत्येकाला तितक्या असंही नाही. प्रत्येकाच्या बुद्धीमधीचा विकास कमी जास्त प्रमाणात एखादा माणूस गरीब कुटुंबात असेल, एखादा माणूस श्रीमंत कुटुंबात असेल, एखादा उच्च विद्यार्थी फॅमिलीकडे जन्माला असेल, त्याच्यामध्ये त्या परिस्थिती सापेक्ष काही फरक आपल्यामध्ये पडत जातात. आणि अमुक एक समाजाला बुद्धी नाही आणि अमुक एका समाजाला बुद्धी असंही नाही. सगळ्यांच्या बुद्धी सारख्याच असतात. विकास करण्याची संधी आपल्याला मिळते आणि तुम्हाला विकास करण्याची संधी या सगळ्या प्राध्यापकांच्या बरोबरीने मिळते आहे. तुम्हाला अत्यंत उत्तम संधी आहे आणि मला असं वाटतं की एवढं पुरेच आहे तुमच्याकडे. कधी विकास करून घ्यायचा असेल तर मग तुम्ही तुमच्या पद्धतीनं सरांना प्रश्न विचारा घ्या. आणखी तुम्हाला तुम्ही तुमच्या नात्यामध्ये तुमचे वडिलांचे मित्र तुमचे प्राध्यापक असतील, इंजिनियर असतील, डॉक्टर असतील, आणखी वेगवेगळ्या गोष्टी तर तुम्ही त्यांनाही प्रश्न घेणार नाही की तुमच्या सरांना प्रश्न विचारले पाहिजे. तुम्ही तुमच्या आई वडिलांना सुद्धा हे प्रश्न विचारा. हा प्रश्न जरूर तुम्ही विचारा की लेखक आपल्या भेटेला ते मुंबईला राहणारे, ते आपल्या कारगावला राहणारे, त्या खेडेगावातला माणूस आला नाही, आम्हाला त्याच्याकडे सांग. आई वडिलांना विचारा, हे खरं आहे का? गोष्ट खरी आहे ती रामायणात दिली. तर व्यक्तिगत समाज आणि तो धोबी आणि पुरुषाच्याच बाजूला यांनी उत्तर का दिली लेखकांनी? लेखक पुरुष होता म्हणून का? आणि समजा उलटा विचार करा, लेखक जर स्त्री असतील काय करतो? आपल्याकडे अजून एक पुरुष प्रधान संस्कृती आहे. त्याचं कारण नाही, आपल्याकडच्या स्त्रिया नेहमी अडाणी ठेवले आणि आजही पुरुषांना आपली बायको असते, आपल्याला आपले आई वडील सुद्धा आईला तुम्ही घालून पाडून बोलतात ते ऐकलं असेल ना? आई ऐकलं का नाही? तुमच्या कानामध्ये पडत नाही. अनेकदा पडतात. आपण आता तुम्ही बोलणार नाही, चेहरे सगळ्यांचे गंभीर झाले. तुमच्या घरात सगळी भांडणं पडते किती वेळा. माझे घर आमच्या आता माझे लग्न झाले, माझी बायकोही मला कधी शिकतात काही बायको माझ्या असा विचार करत होतो, काय नाटक लिहित होतो त्याला सांगितलं नाही, तुमच्या अन्नाला एक छानसा सुगंध करा. ओटीपी टाकले सुगंधित. तर बायकोला म्हटलं, तुला दिसत नाही का मी नाही जाणार म्हटलं तो किती वेळा. तरी काय म्हणाली, नुसता बसून तर आहे. तर मी बसून नव्हतो, मी माझ्या डोक्यात विचार करत आलं होतं की त्या देवगरी बद्दल दृश्य कसं लिहायचं. आता कोणी येऊन मला डिस्टर्ब केला वेळ नाही लागत, जा तू जाऊन घेऊन ये. मी नाही गेलो त्यावेळेस. आणि माझं वर्त चुकीचं होतं का? एकाच चुकीचं होतं. मी माझ्या बायकोच्या बरोबर संसार करत सहजीवन वगैरे माझा शब्द वापरतो. मी पुढे सहजीवनाचं पालन केलं. मी माझा तोला दाखवला नाही जाणार. मी लिहितोय आणि मला वेळ नाही. आता इतक्या वर्षांनी करून उपयोग काय? त्यावेळेस त्याला मदत आणि मोठी राहायला किती वेळ लागतात. दुसऱ्या माळ्यावर खाली उतरायचं, तिसऱ्या मिनिटाला मी घरी आलो. मग गॅस बंद केला, मग ती खाली गेली, मग कोटिंग घेऊन आली, तर मला डबा बनवून लागेल, डबा भरला आहे, ऑफिस झाली. त्या छोटे छोटे गोष्टी असतात आपल्या. आणि असे जे मोठे जे प्रश्न आहेत आपल्या समाजात आणि ते तुमची पण जबाबदारी आहे. लेखक आला, तो बोलला आणि हे प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण करून दिला. आता नाही, पुढे करू दे. त्यांना विचारा, कामाचं बरोबर लागणं आणि नंतर त्या आपल्या समाजात एकूण काय बनत आहे आणि आपल्याकडे स्त्री मुक्त आहे का? अजूनही स्त्रियांना हुंडाला जाणलं असतं. सासू नाही बऱ्याच अगदी धर्म जायची फक्त धर्म थांब ती सुनबाई असते तर सासू खूप सर त्या गोष्टी तर नक्की ऐकल्या काय है ना. ते असे आहे तसे आहे, काय करत नाही, मी सांगितलेल्या गोष्टी करत नाही, तुला स्वयंपाक करता येत नाही, मीठ परत तेल मीठ लावत नाही, मला तुम्ही केल्या चपाती देतो सगळ्या प्रकारे. आता ही जी सुनबाई तिने हा सगळा त्रास भोगलेला
पण जेव्हा ही सून पाहिजे जेव्हा सासू होते, आता एवढा अनुभव घेतला की त्याची सासूचा, तिने सुधारायला पाहिजे का नाही, ती परत आपल्या सासू सारखीच वागते, तिच्या सुनेला त्रास देते. म्हणून स्त्रियांचं सुद्धा असं म्हणजे वागणं तर तिकडून ती सुरुवात झाली आहे, ती तिला त्रास देते, मग तिच्या पुढच्या पिढीला त्रास देतो, तिच्या एकदा सुनेने हा सगळा त्रास अनुभवल्यानंतर सासू होताना नवीन सून आपल्या मुलाची बायकोच्या घरावर एक नीट वागायला पाहिजे की नाही, आईच्या मायेने वागायला पाहिजे, पण नाही, ती पण त्याला खेळावं. ह्याच्या परस्पर आहेत आणि ह्याच्यामध्ये बदल करायचं असेल तर तुम्ही आणि बदल करा. कारण स्त्री असं म्हटलं गेलं आमच्या काळामध्ये, ती काय तिच्या हाती पाठ दे दोन्ही ती जगाला उठाली. आता पांडे दोन्ही राहिले नाही तर वेगळ्या प्रकारे पाण्याला मांडून काढा, तरी सुद्धा पाळणा हलवा होता, मुलगा झोपत नाही, त्या मुलगी झोपत नाही आणि आई मुलावर रडायला लागले की आई पाळण्याला घालते आपल्या धोक्याचे वगैरे अंगाई घालते, तुम्हाला धोक्यामध्ये काम करतो. बायकावर अत्यंत सुख होतो, पुरुषांच्या त्यावर मसाला असतो, गावात येतो बघा ना, आई गावात येतो. हे सुद्धा आपल्याला निरीक्षणाने अगदी बाळगलं पाहिजे आणि जगामध्ये उत्तम आहे ते मिळवलं पाहिजे. मला असं वाटतं की ते साधल्याचं हा पुरेसा आहे आणि तुमच्या मनामध्ये एवढे प्रश्न निर्माण होतील तेवढं या आपल्या कृतीचा यश मिळालं असेल.